नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आपले धार्मिक संग्रह व कथा या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आज आपण विनायकी चतुर्थीचे महत्त्व, व्रत आणि पूजा कशी करायची ते पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. विनायक चतुर्थी निमित्त प्रसन्न मनाने गणपतीची पूजा करताना अथर्व शीर्ष आणि गणपती स्तोत्र म्हणावे. तसेच विनायक चतुर्थीच्या मंत्राचा जप करावा. पूजा करण्यासाठी जास्वंदाची फुले आणि दुर्वा यांचा वापर करावा. दिवसभर उपवास करावा. दूध, फलाहार असा हलका आहार घ्यावा. राग, लोभ या दुर्गुणांचा त्याग करण्यासाठी संकल्प करावा. विनायक चतुर्थी असल्यामुळे चंद्रदर्शन करू नये. विनायक चतुर्थीच्या गणेश पूजेत तुळशीचा पानांचा वापर टाळावा. विनायक चतुर्थीचे महत्त्व केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातील मंदिरांच्या प्रवेशद्वारावर गणपतीचे चित्र कोरलेले असते. तिला गणेशपट्ट असे संबोधले जाते. महाराष्ट्रातील घरांच्या मुख्य दारावर गणेशपट्टी किंवा गणेश प्रतिमा असते. गणपती हा विघ्नहर्ता असल्याने घरावर येणाऱ्या विघ्नांचे म्हणजेच संकटांचे तो निवारण करेल अशी भावना आहे त्यामागे. विनायकी चतुर्थी व्रत. विनायकी चतुर्थीच्या दिवशी करावयाची श्री विनायकाची व्रतपूजा. प्रत्येक महिन्याच्या अमावस्येनंतर येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात. स्नान करून कोरे वस्त्र नेसावे. घरात स्वच्छ ठिकाणी अगर देव्हाऱ्यासमोर एक स्वच्छ केलेला पाट ठेवावा. त्यावर पिंजरीने 8 पाकळ्यांचे कमळ काढावे. त्यावर सोन्या चांदीची अगर तांब्या पितळाची छोटी मूर्ती असल्यास ती मूर्ती ठेवावी. मूर्ती नसल्यास एक सुपारी ठेवून पूजा करावी. आचमन करून केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः असे म्हणत 3 पळ्या पाणी उजव्या हातावर घेऊन प्राशन करावे आणि गोविंदाय नमः असे म्हणत 4थी पळी पाणी हातावरून ताम्हणात सोडावे. ते पाणी तुळशीत टाकून इच्छा असल्यास मूर्ती अगर सुपारी ताम्हणात ठेवून स्नान घालावे. त्यानंतर पंचामृत स्नान घालावे. हा विधी दुर्वाणी मूर्तीवर अगर सुपारीवर असलेल्याच ठिकाणी पाणी व पंचामृत शिपडून स्नानम पंचामृत स्नानम समर्पयामी असे म्हणावे. वस्त्र वस्त्रोप वस्त्रार्थे कार्पास वस्त्र समर्पयामी असे म्हणून कुंकू लावलेले वस्त्र अर्पण करून नमस्कार करावा. गंध तांबडे किंवा पांढरे गंध लावावे. चंदन समर्पयामी म्हणून नमस्कार करावा. हरिद्रांचम कुंकुमम समर्पयामी हळद कुंकू लावावे. अक्षता विनायकाय नमः अलंकार्थे अक्षतानम समर्पयामी म्हणून पिंजर लावलेल्या लाल अक्षता वाहाव्यात. फुले पुष्पाणी समर्पयामी म्हणून फुले अर्पण करावी. विनायकाला तुळस वाहू नये. बेल चालतो. दुर्वांकुरम समर्पयामी म्हणत दुर्वा वाहाव्यात. धूपम विनायकाय नमः असे म्हणून सुगंधी उदबत्ती लावून देवाला धूपम समर्पयामी म्हणत ओवाळावे. दीप निरंजनाची वात पेटवून निरांजन दीप समर्पयामी असे म्हणून ओवाळावे. नैवेद्यम समर्पयामी असे म्हणून गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. नमस्कारोमी असे म्हणून नमस्कार करावा. प्रदक्षिणा व पुष्पांजली गंध अक्षदा व फूल हातात घेऊन देवाभोवती अगर आपल्याच भोवती 1 ते 3 किंवा 5 प्रदक्षिणा घालून प्रदक्षिणा समर्पयामी म्हणावे व हातातील पुष्पांजली समर्पयामी असे म्हणून देवांवर वाहावे. नमस्कार करावा आणि आपले मागणे देवाकडे मागावे. श्री विनायकार्पणमस्तु विसर्जन. संध्याकाळी उदबत्ती ओवाळून विनायकावर पाणी शिंपडावे व पुनरागमनायच असे म्हणून मूर्ती अगर पूजेला लावलेली सुपारी हलवावी. अशा रीतीने श्रद्धेने विनायकी चतुर्थी व्रत पूजन करून आपल्या सवडीप्रमाणे पोथी मात्र अवश्य वाचावी.